नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेअर मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, आले, मका आणि भेंडी बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. बहुतांश बाजारांमध्ये सोयाबीनचा भाव हमी भावावर पोहोचलाय, तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भावही 100 रुपयाने वाढले होते. आज बाजारातील आवकही काहीशी कमी झालेली आहे. सोयाबीनला आज बाजारात 5,200 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनला सध्या उठाव चांगला आहे. सोया तेलाचेही भाव वाढलेले आहेत, तर सोयाबीनलाही चांगली मागणी आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावाला चांगला आधार आहे, असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय. देशातील बाजारात कापसाला सध्या चांगला उठाव आहे. युद्धामुळे जागतिक बाजारात कापसाचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. यामुळे चीन, बांगलादेशसह शेजारच्या काही देशांकडून भारताच्या कापसाला उठाव मिळतोय. याचा कापूस दराला आधार मिळतोय. सध्या देशात कापसाची विक्री 7,500 ते 8,000च्या दरम्यान होतीये. सीसीआयनेही कापूस विक्रीचे भाव वाढवलेत. युद्धाचा परिणाम असेपर्यंत कापसाच्या भावाला चांगला आधार राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून आल्याचे भाव टिकून आहेत. बाजारातील आल्याची आवक मर्यादितच आहे. तर दुसरीकडे आल्याला मागणी आहे. लग्न सराई आणि रमजानमुळे आल्याला उठाव मिळतोय. यामुळे आल्याचा भाव बाजारात सध्या 4,000 ते 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. आल्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे, तर आल्याला उठाव चांगला राहण्याची शक्यता आहे. यामुळे आल्याचे भावही टिकून राहतील, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मक्याची आवक स्थिरावलेली आहे. सध्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. खरीपातील वाढलेल्या उत्पादनामुळे यंदाची आवक सुरुवातीपासूनच अधिक राहिलेली आहे. तर रब्बी हंगामातही मक्याची लागवड वाढलेली आहे. यामुळे पुढील काळातही मक्याची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. सध्या मका देशातील बाजारात सरासरी 1,400 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. मक्याची आवक पुढील काळातही चांगली राहण्याची शक्यता आहे. तर मक्याला यंदा इथेनॉल कडून कमी उठाव मिळालेला आहे. यामुळे मका भाव आणखी काही दिवस दबावातच राहू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून भेंडीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. भेंडीला उठाव मात्र चांगला आहे. भेंडी पिकाला यंदा बदलत्या वातावरणाचा फटका बसतोय. यामुळे बहुतांश बाजारांमध्ये भेंडीची आवक कमी असून दराला आधार मिळतोय. सध्या भेंडीला सरासरी प्रति क्विंटल 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. भेंडीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.